भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला आजही सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। जवळपास 2 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकांची रणनीती ठरल्याची माहिती मिळते। तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं। कालही रात्री एक बैठक झाली होती। उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांबरोबर फडणवीसांनी काल संवाद साधला। तर भाजपमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकंदरीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती आता आखली जाते। यामध्ये घटक पक्षांबरोबर निवडणुका लढणार की या सर्व निवडणुका एकला चलो रे असं म्हणत एकटा भाजपा हा निवडणुका लढणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। मात्र टप्प्याटप्प्याने विभागवार बैठका घेतल्या जातात आणि हे मॅरेथॉन बैठकांचं सत्र आज सुद्धा सुरू होतं। तर सकाळीच आज पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांबरोबर एक बैठक झाली आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। एकंदरीतच महापालिका निवडणुकांसाठी कशा पद्धतीने नेमकी रणनीती आखता येईल या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया मनोजकडे। मनोज, बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांची यामध्ये त्यांनी मार्गदर्शन केल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती? अगदी बरोबर। गेल्या 2 तासापासून ही बैठक सुरू होती। पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्री यांच्यासोबत ही बैठक साधारणतः 9:15 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता ही बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची काही माहिती देण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे लोकांसमोर जायचं आहे याची सुद्धा मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। विकास कामावर सुद्धा भर देण्यात आलेला असून जी कामं पेंडिंग आहेत ती लवकरात लवकर खालच्या स्तरावर करून घेण्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे येत्या ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने ही बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।